हिंगोली शहरातील नाईक पेट्रोल पंपावरील इंधन संपलंय, त्यामुळे आता पेट्रोल पंपावरती शुकशुकाट पाहायला मिळतोय। परिणामी पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावं लागतंय। तर हिंगोली शहरातील पेट्रोल साठा दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत पुरेल इतकाच असल्याची माहिती समोर आली आहे। इंधन संपलेल्या पेट्रोल पंपावरती सध्या काय परिस्थिती आहे, माधव दिपके यांनी जाणून घेतलंय, पाहूया। वाहतुकीसंदर्भात केंद्र शासनाच्या वतीने एक नवीन कायदा लागू करण्यात आलेला आहे आणि याच कायद्याच्या विरोधामध्ये हिंगोली जिल्ह्यातील महाराष्ट्रातील अनेक चालकांनी जे ते संप पुकारलेला आहे। या संपामध्ये हे इंधनाची वाहतूक करणारे जे काही चालक आहेत त्यांनी सुद्धा सहभाग घेतलेला आहे। त्यामुळे इंधनाची जी वाहतूक होत असते, इंधन जे पेट्रोल पंपावर पुरवलं जातं ते संपूर्णपणे बंद आहे। ते टँकर जे ते जागीच थांबलेले आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोलचा तुटवडा जाणवत आहे। काल सायंकाळपासून जे ते हिंगोली शहरातील अनेक पेट्रोल पंपावर रांगा पाहायला मिळाल्या होत्या। त्यानंतर काही पेट्रोल पंपावरचं पेट्रोल संपलेलं आहे। मी सध्या उभा आहे नाईक पेट्रोल पंपावर। आपण या ठिकाणची परिस्थिती बघू शकता। संपूर्णपणे शुकशुकाट या पेट्रोल पंपावर पाहायला मिळतंय। खरं म्हणजे कालपासूनच ग्राहकांनी जे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केली होती। अनेक पेट्रोल पंपावर रात्री 2 वाजेपर्यंत जे ते वाहनांच्या रांगा पाहायला मिळाल्या होत्या। त्यानंतर पेट्रोल पंपवरील पेट्रोल संपलेला आहे। हे तो नाईक पेट्रोल पंप आहे। या पेट्रोल पंपवरील पेट्रोल जे आहे ते काल 5 वाजता पेट्रोल संपलं आहे, तर रात्री 8 वाजता डिझेल संपल्याची माहिती येथील व्यवस्थापकांनी आपल्याला दिलेली। तर या इंधनाची वाहतूक करणारा हा टँकर आहे। आपण हा टँकर बघू शकता। याच ठिकाणी हा टँकर उभा असल्याचं पाहायला मिळतंय। खरं म्हणजे संप चालू असल्यामुळे चालक जे ते हा टँकर इंधनाची वाहतूक करण्यास नकार देत आहेत। त्यामुळे पेट्रोल पंपावर सगळं काही शुकशुकाट पाहायला मिळतोय, पेट्रोलच नाही आहे। त्यामुळे पेट्रोल भरण्यासाठी आलेले जे काही नागरिक आहेत त्यांना रिकाम्या हाती परत जावं लागतंय। तर ज्या पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध आहे त्या पेट्रोल पंपावर सुद्धा आता मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। परिणामी आज दुपार किंवा सायंकाळपर्यंत पुरेल इतकाच पेट्रोल साठा हिंगोली शहरामध्ये उपलब्ध असल्याची जे येथील असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्यांनी माहिती दिली आहे। या संपावर लवकर तोडगा नाही निघाला तर निश्चित मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोल संपू शकतं। त्यामुळं जनजीवन विस्कळीत होऊ शकतं, परिणामी मोठा हाहाकार उडू शकतो, अशी परिस्थिती होण्याची शक्यता आहे। कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।